अनादि निधनम विष्णू म्हटलंय. म्हणजे भगवान विष्णू हे कसे आहेत? सनातन पुरुष आहे. तो या चतुर्दश लोकांचा स्वामी आहे. सर्व लोक महेश्वर म्हटलंय, म्हणजे चतुर्दश लोकांचा हा स्वामी आहे. त्याचं निरीक्षण आणि पालनही तोच करतो. लोकाध्यक्ष म्हटलंय. अध्यक्षस्थानी राहून 9व्या अध्यायात पण आपल्याला या अर्थाचा एक श्लोक आलेला आहे की जणू काही तो त्यांचं या संपूर्ण प्राणी मात्रांचं निरीक्षण आणि पालनही तोच करतो. त्यातील सर्व जीवांची उत्पत्ती त्यांच्यापासूनच झालेली आहे. तो वेद आणि वेदोपासक यांचाही भक्त आहे. सर्व धर्मांचा ज्ञाता आहे. तो लोकांना सद्बुद्धी, सदुक्ती आणि सदाचार यांची प्रेरणा देऊन त्यांची कीर्ती वाढवतो. खरोखरच तो विश्वात्मा आहे. त्याचं नित्य स्तवन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो. कम स्तुवंतः म्हटलेलं आहे. म्हणजे याचं उत्तर या श्लोकात तिथे मिळालंय की अनादि निधनम विष्णू. ही जी आहे ही 4 ते 7 जे मगाच्या याच्यात सांगितलं की हे कुलक आहे. 4 श्लोकांचे मिळून एकच वाक्य आहे. यात षोडश नाममाला आलेली आहे. षोडश नाममाला आली आहे म्हणजे शेवटचा श्लोक तर नाममय आहेच. कोणता? ब्रह्मण्यम सर्वधर्मज्ञम लोकानाम कीर्तिवर्धनम. म्हणजे यात तर हे सगळं नाम आलीच आहे. म्हणजे वेदातील पुरुष सूक्तातही षोडशर्च आहेत. जे 16 नावे यामध्ये आलेली आहेत. या षोडश संख्येला एक आगळं महत्व आलेलं दिसतं. षोडशोपचार पूजा, षोडश संस्कार, षोडश संख्यक धर्माची कल्पना यामध्ये आलेली आहे. षोडश नाममाला रामरक्षतेही आलेली आहे. अन्यत्रही षोडश नाममाला स्तोत्र आहेत. इथे आलेली नाममाला सहस्र नामांची जणू बीजभूत षोडश नाममाला आहे. कोणती कोणती नामं याच्यात उच्चारलेली आहे 4 ते 6 श्लोकामध्ये? ती 16 नावं बघूया आपण. की जगतप्रभू म्हटलंय, देवदेव 4थ्या श्लोकापासून, अनंत जगतप्रभू देवदेव अनंत, पुरुषोत्तम पुरुष, अव्यय, अनादिनिधन विष्णू, सर्वलोक महेश्वर, लोकाध्यक्ष, ब्रह्मण्य, सर्वधर्मज्ञ, कीर्तिवर्धन, लोकनाथ, महद्भूत, सर्वभूत भवोद्भव ही मुद्दाम षोडशमाला कल्पिलेली नाहीये, तर सहज भक्तिपूर्वक आलेली आहे. भगवंताचं नाम निघाले किंवा वाणीला, भक्ताच्या वाणीला जणू काही पूर येतो. इथंही तसंच झालेलं आहे. पुढे विष्णू सहस्रनामाच्या एकेका नामाचा गहनार्थ आपण बघणारच आहे. सुरुवातीला हे जी षोडशमाला दिलेली आहे ही सहज नाहीये, तर भक्तिपूर्वक अशी आलेली आहे. त्याच्या मागचा उद्देश, त्याच्या मागचा अर्थ काय आहे हा सुद्धा नंतर बघणारच आहे आपण. 6व्या श्लोकामध्ये जे अनादि निधनम म्हटलंय, अनादि निधनम विष्णू का म्हटलंय? तर असणे, जन्म घेणे, वाढणे, बदलणे, क्षीण होणं आणि नष्ट होणं या ज्या अवस्था आहेत, ज्याला आपण गीतेच्या अर्थ बघत असताना सुद्धा बघितल्या 2ऱ्या अध्यायामध्ये की अस्ति जायते वर्धते. अस्ति म्हणजे असणं, जायते म्हणजे जन्म घेणं, वर्धते म्हणजे वाढणं, परिवर्तते बदलणं, अपक्षीयते म्हणजे क्षीण होणं, लीयते म्हणजे नष्ट होणं. या ज्या 6 अवस्था आहे त्याहून जो रहित आहे असा तो परमात्मा, तो असा विष्णू. अर्थात कसा आहे तो विष्णू? सर्वत्र व्यापून असलेला आहे. सर्व लोक महेश्वरम, सर्व लोकांचा तो महेश्वर आहे. आपल्या स्वाभाविक ज्ञानाने लोकाध्यक्ष असलेला आहे. मया अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. 9व्या अध्यायात जो 10वा श्लोक आहे त्यात आपण याचा अर्थ बघितलाय. अशा देवाची निरंतर स्तुती करण्याने मनुष्य सर्व दुःखातून काय होतो? पार होतो. पुढचं नाव म्हटलेलं आहे 6व्याच याच्यामध्ये की सर्व दुःखातिकहा, म्हणजे सर्व दुःखातून पार होतो. दुःख कशी आहेत? आध्यात्मिक आहेत, आधिदैविक आहेत आणि आधिभौतिक पण आहेत, अशी वर्गीकृत केलेलं आहे सगळ्याचं. यांच्या बाहेर दुःख नाही. ही सगळी दुःख भगवत उपासनेने नाहीशी होतात. खरोखर होतात का आणि कशी होतात? शंका येते आपल्याला. कान्होपात्रा बंधनातून मुक्त झाली, दामाजींचे अर्थसंकट दूर झालं, कृष्ण दयाळ नावाचं कोडं गेलं,
कोड गेलं इत्यादी दाखले पुराणामध्ये आणि संत चरित्रात आढळतात आपल्याला. हा सर्व भगवत भक्तीचा परिणाम का? तर उत्तर होय आणि नाही दोन्हीही आहे. कसं? तर ते बघूया की होय यासाठी आहे की भगवत भक्तीने सर्वत्र समभाव येतो. तेव्हा सुख दुःख मान अपमान जीवन मरण स्वर्ग नरक सर्व समान होऊन जातात आणि अशा प्रकारे सर्व दुःखातून मुक्ती होते. तिथे सुख आणि दुःख हे वाटतच नाही, मान अपमान हे सगळं जाणवत नाही, म्हणजे सर्व दुःखातून मुक्ती होते. जो भगवन्मय झालाय म्हणजेच आत्मरूप झाला, अनात्म देहाचा ज्याला विसर पडला, त्याला देहानुगत अशा दुःखाचं काय, त्याला ते जाणवत नाही, तो त्यातून पार मुक्तच होतो. म्हणून म्हणायचंय की भगवत भक्तीने जीव सर्व दुःखातिग होतो. सर्व दुःखातिग म्हणजे सर्व दुःखातून पार तो होतो. नाही होत केव्हा म्हटलं जाईल? तर भगवत भक्ती काही जादू नाही की तिने हवे ते होईल. तशी कल्पना केली की एक मूढ श्रद्धा आहे. उदाहरणार्थ पाय मोडला तर शल्य चिकित्साकडून शस्त्रक्रियादी करून घेतल्यानेच तो ठीक होईल. रामनाम घेतल्याने किंवा आणखीन कोणत्या नामाने ते ठीक होईल का? कान्होपात्रा मुक्त झाली, ती देहासक्तीतूनच मुक्त झाली होती. तसा भक्त या सगळ्यातून अलिप्त किंवा पार असेल तेव्हाच तो सर्व दुःखातून मुक्त होईल. देहासक्तीने रडत कणत कुथत शापत सहन करणार नाही तर तो मुक्त होणार नाही. म्हणून त्यातून मुक्त होत म्हणजेच काय, सहन करीत डॉक्टर जसा उपचार करतो त्याप्रमाणे शक्यतेनुसार योग्य तो उपाय करून मोकळा होईल. त्यात कधी त्याला यश मिळेल कधी नाही मिळेल. तो रडत कणत म्हणजे सुखी कष्टी होणार नाही. आत्मिक बळ वाढवीत स्वस्थ राहील. स्वस्थ म्हटलंय, स्वच्या ठिकाणी स्थिर, स्थ म्हणजे स्थिर राहील, तोच सर्व दुःखाधिक होईल. तो हा असा. एरवी देहाबरोबरची जी सर्व दुःखे सहन करावीच लागतात, ती भोगूनच सुटका होते हे खरा भक्त जाणतो. माझ्याच वाट्याला असे का अशी दूषणे भगवंताला देत नाही. सहन करून सुटायचं असतं. भगवंत दुसऱ्या अध्यायात अर्जुनाला तेच सांगतात की मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःख दाहा आगमा पायनो नित्यास तितिक्षस्व भारत. ही जी सुख दुःख आहे हे मात्रा स्पर्श जे आहेत ते येणारे आणि जाणारे आहेत, त्यांना सहन करावंच लागतं. यम हिनव व्यथयन्त्येते पुरुषम पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरम सोमृतत्वाय कल्पते. आणि जो हे सगळं सहन करतो तोच अमृतत्वाला प्राप्त करतो, त्यास परमतत्वाला प्राप्त करून घेतो. हे दुसऱ्या अध्यायात आपण बघितलेलं आहे. तम नित्यम निरंतरम स्तुवन सर्व दुःखातिको भवेद इति त्रयाणाम स्तवनार्चन जपानाम. या तिन्हीचंही म्हणजे स्तवन, अर्चन आणि जप एकच फळ म्हणजेच सर्व दुःखातिग भवेद हे मिळेल. पाचवा जो युधिष्ठिराचा प्रश्न आहे तो आपण पुढे बघूया. युधिष्ठिराचा पाचवा प्रश्न होता की को धर्म सर्व धर्माणाम भवतः परमो मतः. सर्व धर्मांमध्ये कोणता धर्म श्रेष्ठ आहे आणि किम जपन मुच्यते जंतुर जन्म संसार बंधनात. कोणाचा जप केल्याने जन्म संसार बंधनातून जंतू मुक्त होतात. पितामह भीष्माचार्यांचं उत्तर आहे की एष मे सर्व धर्माणाम धर्मोधिकतमो मतः यद्भक्त्या पुंडरीकाक्षम स्तवैरर्चे नरस सदा. भगवान विष्णूची भक्ती याशिवाय श्रेष्ठ धर्म दुसरा कोणताही नाही. धर्म अधिकतम मतः. सर्व धर्माणाम जे म्हटलंय, सर्व धर्मांमध्ये विष्णूची भक्ती याशिवाय श्रेष्ठ धर्म दुसरा नाही. पुंडरीकाक्ष म्हटलं इथे, यात भक्त्या पुंडरीकाक्षम. पुंडरीक का म्हटलेलं आहे? पुंडरीकाक्ष. पुंडरीक म्हणजे कमल आणि अक्ष म्हणजे डोळे. कमलाप्रमाणे नेत्र असणारा अति कोमल भगवान विष्णूंचे नेत्र आहेत, म्हणून तिथे पुंडरीकाक्ष त्याला विशेषण वापरलेलं आहे. इथे किम जपन मुच्यते जंतु जन्म संसार बंधनात याचं उत्तर देतात आहे. जंतू का म्हटलेलं आहे या ठिकाणी? तर आपल्याला जंतू म्हणजे जणू किडे, इन्सेक्ट्स ज्याला म्हणता येईल असा अर्थ याचा माहिती आहे. पण संस्कृतमध्ये ज्याचा जन्म होतो
तो म्हणजे जन्म होणारे जे सगळे प्राणी मात्र आहेत, मानव आहेत, ते सगळे जंतु असं म्हटलं जातं. जंतवहा हे त्याचं अनेक वचन आहे. जंतू म्हणजे एक वचनार्थ तरी, पण जंतू म्हटलं जातं. ज्यांचा जन्म होतो ते सगळे प्राणी मात्र, मानव हे जंतू होत. या जन्माच्या किंवा संसाराच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी विष्णूची 1000 नावं जी आहेत ती सांगतो, ती ऐक असं पितामह म्हणतात. विष्णु व्यापनशीलस्य नाम सहस्रम, नाम सहस्रम, अशुभ कर्म कृतं पापम, संसार लक्षण भयम, चापहंतीति त्वं मे मत्त सहस्रनामं शृणु. ही सहस्रनाम होता ऐक. जपस्तु सर्वधर्मेभ्यः परमो धर्म उच्यते, अहिंसया च भूतानां जपयज्ञ प्रवर्तते. जप संपूर्ण धर्मांमध्ये श्रेष्ठ सांगितलेला आहे. कारण जपयज्ञ कुठल्या साधनाची आवश्यकता नाही आहे. हिंसा होण्याची या ठिकाणी शक्यताच नाही आहे. कुठलाही यज्ञ म्हटला की त्या ठिकाणी हिंसा वगैरे होऊ शकण्याची शक्यता असते, पण जपयज्ञामध्ये हिंसा होण्याची शक्यता नाही. विधिविधान लागत नाही. विधिविधान लागलं की चुका होण्याची शक्यता असते. धनव्यय नाही, धन खर्च होत नाही यामध्ये जपामध्ये. गीतेतही 10व्या अध्यायामध्ये म्हटलंच आहे 24व्या श्लोकामध्ये, यज्ञानाम जपयज्ञोस्मी. यज्ञांमध्ये जपयज्ञ म्हणजे माझीच विभूती असं समज. आपण पूजा करताना म्हणतो ना, अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थां गतोपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षम स बाह्याभ्यंतर शुचिः. अपवित्र पवित्रो वा म्हणजे अपवित्र असो किंवा पवित्र, अशा कुठल्याही अवस्थांमध्ये, सर्वावस्थां गतोपि वा अशा कुठल्याही अवस्थांमध्ये स्थित असणारा जो श्री कमलनयन भगवंताचे स्मरण करतो. पुंडरीकाक्षम म्हटलं, यह स्मरेत पुंडरीकाक्षम. जो श्री कमलनयन भगवंताचे स्मरण करतो तो बाह्याभ्यंतर पवित्र होऊन जातो. बाह्याभ्यंतर शुचिही, पवित्र होऊन जातो. असा ज्याचा स्मरणाचा जपाचा महिमा या श्लोकात त्यांनी सांगितलेला आहे. स्मृती सांगतात की विष्णूचं चिंतन मानस स्नान आहे. सहस्रनाम जपस्य अनुरूपम मानस स्नानम उच्यते. इतर जलाने शुद्धी देहाची होते पण मनाची नाही. त्रिवेणी संगमावर जा, स्नान पुण्यदायी असं म्हणतात त्रिवेणी संगमावर गेल्यानंतर. पण सरस्वती कशी आहे तर रजोमयी आहे, यमुना तमोमयी आहे आणि गंगा सत्वस्वरूप आहे. यात स्नान केल्याने अंतःकरण शुद्ध होईलच असं नाही. कारण आपण स्नान करतो आणि म्हणतो की पापांचं आमच्या क्षालन झालं, पण अंतःकरण शुद्ध झालं असतं का हा आपल्या मनालाच आपण प्रश्न विचारू शकतो. शरीर शुद्ध होईल म्हणजेच यात स्नान केल्याने अंतःकरण शुद्ध होईलच असं नाही. पण जपयज्ञ नामजप श्रेष्ठ होय असं महाभारतात म्हटलंय. हे पांडुपुत्रा, मानस पूजा करताना ज्ञानरूपी सरोवराच्या आत जाताना, मानस पूजा कशी आहे तर शांतपणाने जेव्हा आपण जप करतो, जपयज्ञ करतो, नाम जपयज्ञ करतो, नाम जपत असतो, म्हणजेच मानस पूजा करताना जे ज्ञानरूपी सरोवर आहे त्याच्या आत जाताना हळूहळू शांत शांत होत जातं मन. मग रागद्वेषादी मल सगळे दूर व्हावे म्हणून विष्णू ध्यानरूपी जलात सचैल नहावे, तेव्हाच परमगती प्राप्त होते. म्हणून भवभय दूर करणारी ही जी सहस्रनामे आहेत ती आता मी तुला सांगतो, ती तू ऐक. युधिष्ठिराने विचारलेला 5व्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी त्याने दिलंय की श्री भगवान विष्णूचंच नामस्मरण, नाम जप हेच महत्वाचं आहे आणि सर्व धर्मामध्ये त्या परमतत्वाचाच ध्यान करणं हा श्रेष्ठ धर्म होय. ही उत्तर 5व्या श्लोकात आली आहे. 13व्या श्लोकात आता काय सांगितले ते पुढे बघू. युधिष्ठिराचे विष्णू सहस्रनामात आपण बघितलं की 2ऱ्या आणि 3ऱ्या श्लोकात जे 6 प्रश्न युधिष्ठिराने विचारलेले होते त्याची सगळी उत्तरं भीष्म पितामह देतात आहे. आणि ते सगळे श्लोक आपण क्रमांक जरी याच्याप्रमाणे नसेल, क्रमाने नसेल तरी सुद्धा 10, 8, 9, 4, 5, 6 या श्लोकातून त्याची सगळी उत्तरं आपण ऐकली आहेत.
आता पुढे जो एक शेवटचा प्रश्न विचारला होता आणखीन, की जन्मसंसार बंधनातून कशी मुक्तता होते, त्याचं उत्तर आता या 11व्या आणि 12व्या श्लोकातून देतात आहे. म्हणजे ज्या देवाची प्रस्तावना केली गेली आतापर्यंत त्याची सगळी लक्षणं आता सांगतो ते ऐक, असं पितामह म्हणतात आहे. कोणती? तर यतः सर्वाणि भूतानि, 11वा श्लोक आहे. यतः सर्वाणि भूतानि भवन्त्यादि युगागमे यस्मिंश्च प्रलये यान्ति पुनरेव युगक्षये. यतः सर्वाणि भूतानि म्हणजे ज्याच्यापासून, यतःचा अर्थ आहे ज्याच्यापासून, सर्वाणि भूतानि भवन्ति सर्व भूत मात्र उत्पन्न होतात. कसे? भवन्ति आदि युगागमे, केव्हा होतात? तर युगाच्या आरंभी, कल्पारंभी, ज्याच्यापासून सगळे प्राणी मात्र उत्पन्न होतात. खालच्या वेळेत म्हटलंय यस्मिंश्च, संधी आहे तिथे, यस्मिन अधिक च म्हणजे आणि, यस्मिन म्हणजे ज्याच्यामध्येच, प्रलय यान्ति विलयाला जातात, प्रलयकाळी विलयाला जातात. केव्हा? तर युगक्षये, कल्पांती, कल्पारंभी उत्पन्न होतात आणि कल्पांती ते विलयाला जातात. पुनरेव असं म्हटलेलं आहे. पुनरेवचा अर्थ आहे पुन्हा, अशा अर्थाने. असा तो पुन्हा पुढचा श्लोक म्हटलाय की तस्य लोकप्रधानस्य, तस्य म्हणजे त्याचे, त्या परमात्म्याचे, लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते, हे भूपते, युधिष्ठिराला संबोधन आहे हे. कारण युधिष्ठिर भारतीय युद्ध जिंकून असपत्न म्हणजे शत्रुरहित असं साम्राज्य, लक्ष्मी त्याला प्राप्त झालेली आहे, लाभलेली आहे, म्हणून त्याला मुद्दाम भूपती हे संबोधन वापरलेलं आहे. हा कसा आहे परमात्मा? तर लोकप्रधानस्य आणि जगन्नाथस्य, सृष्टिकर्ता आणि सृष्टिनियंता अशा त्याचे, तस्य म्हणजे त्याचे, विष्णोः नाम सहस्रम असे, अशा त्या विष्णूचे सहस्र नाम सांगतो ते शृणू म्हणजे ऐक. पण ते कसे आहेत ते सगळे? तर पाप भयापहम, पाप आणि भय, अपह म्हणजे दूर करणारे आहेत, पाप आणि भय दूर करणारे आहेत. पाप म्हणजे काय? तर दुष्कृत्य, आणि भय म्हणजे दुर्गती. अज्ञानामुळे दुष्कृत्य किंवा दुष्कर्म घडतं आणि त्याचे फळ काय मिळतं? आपल्याला दुर्गती मिळते. मग पाप आणि भय दोन्ही दूर व्हावे असं वाटत असेल तर दूर करणाऱ्या त्या परमात्म्याची ही सहस्रनामे सांगतोय ती तू ऐक. युधिष्ठिराला का बरं भय वाटतंय किंवा काय त्याची शंका आहे? जन्मसंसार बंधनातून कशी सुटायचंय ही शंका त्याची आहे. आणि पाप भय का वाटतंय त्याला? तर युधिष्ठिराला स्वजनवधाच्या पापाचे, युद्ध काळामध्ये स्वजनांचा वध झालाय म्हणून स्वजनवधाच्या पापाचे आणि त्यामुळे येणाऱ्या नरक म्हणजे दुर्गती, अशुभगतीचं भय वाटतंय. आणि म्हणून युधिष्ठिरांनी प्रश्न केला होता की तो एक देव कोण आहे? इमैकं देवतम लोके, या जगात कोणता तो एक देव आहे की ज्यातून जन्मसंसार बंधनात मुच्यते, या सगळ्यातून सुटका होईल, याची उपासना केल्याने या सगळ्यातून सुटका होईल, असा कोणता एक देव आहे? यासाठी ही सगळी लक्षणं परमात्म्याची मी तुला आता सांगतो, विष्णूची सहस्रनामे मी तुला सांगतो, असं भीष्म पितामह म्हणतात आहे. ती तू शृणू म्हणजे ऐक. 13वा श्लोक आहे. 13व्या श्लोकात पुन्हा थोडंसं त्याबद्दल सांगितलेलं आहे आणि मग 14व्या श्लोकापासून नामावलीला सुरुवात झालेली आहे. 13व्या श्लोकात म्हटलंय की यानी नामानी गौणानी विख्यातानी महात्मनः ऋषिभिः परिगीतानी तानी वक्ष्यामि भूतये. पितामह म्हणतात आहे की जी नावे सांगतो ती सगळी नावे त्यांच्या गुणांमुळे पडलेली आहे. गौणानी विख्यातानी, गुणविशेषणं आहेत सगळी ती, आणि त्यातील जी नावं आहेत सुप्रसिद्ध आहेत, विख्यातानी म्हणजे सुप्रसिद्ध आहेत, ती नावं ऋषिभिः परिगीतानी, ऋषींनी गायली आहेत. त्यांचे गुणकीर्तन सगळेच तपस्वी, ज्ञानी, तेजस्वी ऋषी, संत, महात्मे करतात.
यांच्या अनुभवातून पडलेली आहेत. ही नावं वेद, शास्त्र, पुराणे यांनी सांगितली आणि तीच मी तुला सांगतोय. तानी वक्ष्यामी. वक्ष्यामी म्हणजे सांगेन किंवा सांगतो या अर्थाने. हा श्लोक आमचा मार्गदर्शक आहे. तात्पर्य, ज्या नावाचं उच्चारण आम्ही करू त्यातून भगवंताच्या गुणांचं स्मरण होईल आणि असे गुण आमच्यात संक्रमित व्हावे हा ध्यास असेल. जसे व्यवहारामध्ये आम्ही कोणा व्यक्ती, मित्र, नातलग यांचं स्मरण करताच त्यांचे गुण आम्हाला आठवतात. चांगले असो किंवा वाईट, काय जे असतील ते, त्याचा स्वभाव, गुणवैशिष्ट्य याचं स्मरण लगेच होतं. वाईट गुण असतील तर आपण म्हणतो नको रे बाबा असले गुण, पण चांगले गुण असतील तर म्हणतो की अरे आमच्यात सुद्धा असे गुण यावे, म्हणून त्यासाठी आपण प्रयत्न करू. म्हणजे त्यात एक प्रेमभाव असतो, स्नेहभाव असतो, आदरभाव सुद्धा एखाद्याबद्दल असतो. परंतु भगवंताचे नामस्मरण होताच त्याचे गुण सुद्धा ध्यानी येताच तेथे आपोआपच मग श्रद्धाभाव जागृत होतो आणि आमच्यातही तसे गुण येऊ दे म्हणून आपण प्रार्थना करतोच. बुद्धी दे रघुनायका असं म्हणतोच ना. किंवा सरस्वती पूजन करताना निशेष जाड्या पहा, आमचं अज्ञानत्व दूर कर. देवीची उपासना करताना आपण म्हणतो हे माते, हे अंबाबाई, तुझ्यासारखी निर्भय शक्ती आम्हाला दे, दुष्टांचा प्रतिकार करायला बळ दे. नवरात्रात मागतोच ना आपण. तसंच हे विष्णू सहस्रनाम जीवनातील मोठ्यातली मोठी समस्या दूर करणारं, सिद्धी प्रदान करणारे, सुख, समृद्धी, शांती प्रदान करणारे तर आहेच. तसे भगवंताचे गुण आमच्यातही संक्रमित हळूहळू होऊ लागतात. हा ऋषी, महर्षी, संत, महात्म्यांचा अनुभव आहे आणि म्हणून म्हटलंय ऋषीभी परिगीतानी. नामाचा महिमा सर्वत्र गायलाय. जसं पाण्यामध्ये मीठ मिसळताच पाण्यात ते एकजीव होतं, असं म्हटलं जाईल की पाणी मग त्याने तर क्षारयुक्त होतो, चव तर बदलेल पाण्याची. पण भगवंताच्या नावांच्या या अमृत रसामध्ये अशी जादू आहे की आमची सगळी पापं धुतल्या जातील, पण तो नामामृत रस दूषित न होता. जसं पाण्यात मीठ टाकल्याने पाणी क्षारयुक्त झालंय, पण या नामामृत रस जर आम्ही नाम घेत असेल तर नामामृत रस दूषित न होता आम्हालाच पावन पवित्र करून देतो. आमची पापं त्यात मिसळत नाही, उलट त्या नामरसाने आम्हीच पवित्र होऊन जातो. अपिचित सुदुराचारो भजते माम अनंद्य भाग क्षिप्रम भवती धर्मात्मा. गीतेच्या 9व्या अध्यायात म्हणूनच भगवंतांनी आश्वासन दिलेलं आहे की कितीही सुदुराचारी असेल पण नंतर माझं जर भजन करत असेल, माझंच नाम गुणगान कीर्तन करत असेल तर आणि दुसरीकडे कुठेही लक्ष नसेल, तो माझ्याच यांनी भजत असेल मला, तर नक्कीच क्षिप्रम भवती धर्मात्मा, तो धर्मात्मा व्हायला वेळ लागणार नाही. म्हणूनच प्रभू तुझे हजारो नाम, कोणत्या नावाने तुला बोलावू, नामजप करू असंही म्हटलं जातं. विष्णूची 1000 नावं म्हणजे संख्येने नाही आहेत. आपण म्हणतोच हा श्लोक की नमोस्त्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षी शिरोरु बाहवे सहस्र नामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधारिणे नमः. सहस्र म्हणजे 1000, अनंत, अगणित या अर्थाने आहे. कारण वरच्या श्लोकात सहस्रपाद, सहस्र डोळे, सहस्र शीर्ष, सहस्र उरू, सहस्र बाहू, सहस्र मूर्ती म्हणजे शरीरे, हजारो कोटी युगांना धारण करणाऱ्या त्या अनंताला नमः, नमस्कार असो असं म्हटलंय. आणि हे सगळं त्याचं अनंतत्व, अमर्यादित, अपरिमित असंच आहे, असंच रूप दर्शवण्यासाठी आहे. नाम जपताना ज्याचे नाम आपण घेतो त्याची मूर्ती, त्याचे गुण आठवायचे असतात. राम राम म्हणताना रामाने जीवन कसे जगावे याचा आदर्श घालून दिला, कृष्णाने समाजाने कसे जगावे याचा आदर्श घालून दिला. सतत त्या गुणवैशिष्ट्यांचे चिंतन करू तर ती गोष्ट आचरणात येऊ लागते, अंतरंग निर्मळ होऊ लागतं. भगवंताचं नाम म्हणजे परिसस्पर्श आहे. तो परस्पर्श सारं जीवन, सारा परिसर उजळून टाकण्याचं सामर्थ्य या स्पर्शात आहे. संत तर म्हणतात की कित्येक वेळा जसे व्यवहारात साहेबांचे नावच साहेबांपेक्षा सुद्धा अधिक काम करते,
नुसते साहेबांचं नाव सांगून काम होतं, साहेब समोर असलेच पाहिजे असं नाही. तसं हे भगवन नाम भगवंताची सारी शक्ती देणार आहे. त्या दिव्य चेतनेला जर प्रेमपूर्वक श्रद्धापूर्वक आवाज दिला, ध्यान केले, जप केले, पठन चिंतन केले तर त्याची कृपा होणारच. तो हाकेला धावून येणारच. तुमचं जीवन कृतकृत्य होणारच. विष्णू सहस्रनामामध्ये एकच एक नाव नाही, विविध नामावली आहे. जी नावं विशेष गुणांवर आधारित असल्याने मानवाच्या विकासाची संभावना असते. भगवंताचं नाम जिभेवर येताच अंतर्बाह्य उजळून निघतं. आदी शंकराचार्यांनी ते 4 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायला सांगितल्या आहेत चरपट पंजरीमध्ये. चरपट पंजरी ही आदी शंकराचार्यांचं स्तोत्र आहे. त्यात सांगितलंय, गेयम गीता नाम सहस्रम ध्येयम श्रीपती रूपमजस्रम नेयम सज्जन संगे चित्तम देयम दीन जनाय च वित्तम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहीं नहीं रक्षती डुक्रुं करणे. गीता आणि विष्णू सहस्रनाम नेहमी गेयम म्हणजे गावे. भगवान विष्णूच्या रूपाचं नेहमी चिंतन करीत जावे. ध्येयम श्रीपती रूपम अजस्रम रूपाचं नेहमी चिंतन करीत जावे विष्णूंच्या. नेयम सज्जन संगे चित्तम चित्त नेहमी संत सज्जनांच्या संगतीमध्ये घालवावे. देयम दीन जनायचे वित्तम आपलं धन दीन दुबळे अपंग गरजू अशा लोकांना देत जावे. भज गोविंदम गोविंदम भज मूढमते त्या गोविंदाला भज, त्याचे स्मरण कर. नाहीतर मग प्राप्ते सन्निहिते मरणे मृत्यूजवळ आल्यावर नाम घेण्यामध्ये अर्थ नाही. विष्णू सहस्रनामातील आता एकेका नामाचा अर्थ आपण बघणार आहोत. चला.